करण्यासाठी म्हणून, माता भगिनींचं रक्षण करण्यासाठी म्हणून जे तरुण पोलिसात भरती होऊ इच्छितात त्यांना सोयीसुविधा पण बऱ्याच ठिकाणी दिल्या गेलेल्या नाहीये. अनेक ठिकाणी जसं जोगेश्वरी येथे ब्रिज खाली ही मुलं झोपतायत, काही ठिकाणी झाडाखाली झोपतायत, कसली काही सुविधा नाहीये. तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर का बघितल्या तर बेकारी वाढत चाललेली आहे आणि त्यांना कुठेतरी दिलासा जर देणार असेल तर तुमचं डबल इंजिन सरकार मी पुन्हा पुन्हा म्हणतोय, कारण त्याचे बऱ्याच वाफा तुम्ही आतापर्यंत सोडलेल्या आहेत. तर या गळती सरकारने डबल इंजिन त्यांचं जे केंद्रात बसलेले त्यांची मदत घेऊन एक तर माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलंच पाहिजे. दुसरी गोष्ट, लाडकी बहीण जर का योजना तुम्ही आणत असाल तिचं आम्ही स्वागत करतो आहोत, पण लाडका भाऊ सुद्धा योजना आणा आणि त्यांना सुद्धा जसं तुम्ही माझ्या माता भगिनीने लाभ देणार तसं माझ्या भावांना पण द्या. तुम्ही भेदभाव करू नका, कारण महिला आपल्या आता तो काळ गेला, जुना काळ गेला. आता महिला सुद्धा कर्तृत्ववान झालेल्या आहेत, सक्षम झालेल्या आहेत आणि त्या सुद्धा जसे करता पुरुष असतो तशा अनेक घरात करती महिला सुद्धा असते. तर महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव न करता या योजना दोघांसाठी तुम्ही आणा. अशा अनेक काही गोष्टी आहेत. आतापर्यंत मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल जे काही आश्वासन दिलं होतं चंद्रकांत दादा आणि आज मला चॉकलेट देऊन गेले ते, तसेच ते योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं जे पोकळ ठरलं. हे आता योजनेची चॉकलेट देऊ नका, कारण लोकांची सहनशक्ती आता जवळपास संपलेली आहे. कालच्या लोकसभेच्या निकालातून त्यांना जरी कळलं नसेल तरी आम्हाला कळलेलं आहे. ज्यांचा आता भोडी राहिलेली नाहीये की कोणी यावं आणि गाजर दाखवून आपलं काम करून घ्यायचं, तर या गोष्टी आता जुन्या झालेल्या आहेत. तर ही योजना आणणार असाल तर त्याची अंमलबजावणी उद्या जर का काही घोषणा करणार असाल, जर कर्जमुक्ती करणार असाल, लाडका बहीण लाडकी, लाडकी बहीण लाडका भाऊ, हा दुसरं लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना आणल्यानंतर कृपा करून त्याची अंमलबजावणी सुधीर मुनगंटीवारांकडे देऊ नका. कारण त्यांचं चंद्रपूर मधलं जे काही भयानक हिंसक भाषण होतं ते ऐकल्यानंतर अंगावरती असा शहारा येतो की असे मंत्री आपल्या राज्यात मंत्रिपदावर राहू शकतात. माता भगिनींना शिवीगाळ करणारे मंत्री मंत्रिमंडळात राहू शकतात. माता भगिनींवरती अत्याचार करणाऱ्याचे आरोप ज्यांच्यावर असे सुद्धा मंत्री राहू शकतात. तर अशा मंत्र्यांकडे त्याची आणि आता 2-3च महिने राहिलेत म्हणा, पण अशा व्यक्तींकडे याची अंमलबजावणीची जबाबदारी देऊ नका. हीच एक माझं सांगणं आहे. दुसऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये येतील त्याच्याप्रमाणे सांगेन. उल्लेख केला